मम्मीचा फोन. हॅलो, हां बोल ना मम्मी. अयो अगं पडले बी होते बघ. अगं काही नाही, शेतात आलते. किती गावात झाले बाई हे. कवा काढायचं गव्हा, कांदा काढायचा आहे, अजून पेरायचंय. तक्ती तक्ती बारकी जाऊ. ह्याच्या डोक्यात काय मुंग्या गेल्यात का काय. तक्ती कशी का पाते उपटी ती. इकडे इकडे ती जाऊ लागली बघ हाक मारायला. येते जाऊ. इकडे ये लवकर. हा करते तुला नंतर. काय म्हणावं बाई, एवढंच कसलं येड्यातलं सुटाळे काय नाही. कळाला ना वळा ना काय पाठी उपटावलं तर काय करावं. काव काय करीत होती तिथं. काव 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 काय म्हणलं, काय म्हणावं बाय तुला. काय करत होती नेमकं तिकडं. काय करत होते म्हणजे कांद्याची पात खायला घेत होते. त्याला खाणं म्हणतात का तोडणं म्हणतात. खायला घेऊन जा ना तू. तोडणं बी म्हणतात, ठीक आहे तिकडं. तोडणं बी म्हणतात आणि खाणं बी म्हणतात. आता तोडल्याशिवाय खाता येणार नाही ना. अगं उपटून घेऊन जा ना घरी. भाजी कर, मी बी येईन खायला. तुम्ही तुमचं करून खावा की. आमचं आमचंच करून खाते आणि वाटणी बी माझीच आहे. तुम्हाला न्यायचा असला कांदा तर मोठ्या माणमध्ये घेऊन जा. हा लय तुमचं मोठं नको. माझं नुकसान काय करू नको बाय. पोटाला न्यायचं असलं तर घेऊन जा. हा लय तुमचं मोठं मन. मग हायच माझं मोठं मन तुमच्यासारखं आहे. लय बोलताय तुम्ही. हा तुम्ही बी लय बोलताय. तसलं हातभीत करून बोलू नको. बारकी बारकी वणी राजा बारकी वणी राहा. कांदाच खायला घेत होते, काही रान उचलून नव्हते नेत. मी तर म्हणलंय घेऊन जा म्हणून. तसं तर काय तुम्हाला दिलं नाही पाहिजे. मी पण म्हणलं जाऊन द्या, नीती तर घेऊन जा. तू तर तोडीतेच नुकसानच लावलीस. तुझ्या बापाने नाही का जमीन आणून दिली, तू कसं नेऊन देशील. बाप आलता काय नाही द्यायला. आला होता. त्याच्या वावरात डाळिंबर ठेवलं तर करून आमच्या ह्याच्यात करतात लगेच. वाटणी महागायला येते तर स्वतःच ठेवलंय गुतून. वाटणी मागायला येतात म्हणजे माझा हक्क आहे तो आणि माझी वाटणी मला भेटणार ना. तुला नाही का दिलं. स्वतःच्या डाळिंब आला देतीस का आम्हाला. काय मारायला लागल्या का लगे कांद्याची पात नेली म्हणून. मरायला लागलं. मी तर म्हणत होते घेऊन जा. तू नुकसान करते म्हणून तुला बोलायला लागले. नुकसान करायला बारक लेकरू दिसले काय तुम्हाला. बारीक लेकरूच आहे. तुझी बुद्धी आहे का तुला तेवढी. हा नसू दे. लेकरावणीचं अक्कल आहे तुला. हा आपल्याला सगळ्या जगाची अक्कल, आम्हालाच अक्कल नाही. अकलीपर्यंत जाऊ. तू अक्कल बघ आधी. इकडं गुलू 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 करत आली. कुणाला काय. माझ्या आईला बोलत होत्या नीट बोलायचं. मला काय माहिती आईला बोलत होती का बाबाला बोलत होती कोणच्या. नीट बोलायचं तोंड सांभाळून ना. तोंड सांभाळून म्हणजे तुला सवय असेल दुसऱ्याच्या बाबाला बोलायला. तुला सवय असेल दुसऱ्याच्या बाबांना बोलायची. मला नाही. कुणाच्या बाबांना बोलायची. मला फोन वापरायला देत नाही कोणी. तुझी चाल माहितीये ना सगळ्याला म्हणून तुला फोन वापरायला माहितीये. माझी माझ्याकडे तसला फोन बिन मला आवडतच नाही वापरायला. तुझ्यासारखं मला फोनच पाहिजे. माझा नवरा लाड करतो. तुला काही प्रॉब्लेम आहे का. बघ बाय त्या नवऱ्याला तर येडं करून ठेवलं सगळं. माझा नवरा येडा असो का शहाणा असो. तुझं शहाणा आहे ना. तुझं शहाणा आहे ना. माझा चांगलाच आहे. त्या लोक येडं करून ठेवलं. एवढा चांगला माणूस होता. एवढा हिंडत फिरत होता. माणसा 4 माणसा त्याला घर घुशावणी बसले घरात. तुझं टकलं बघ. त्या टकल्यावर केस आणायचे. मला नको सांगू. टकलं का असं तुला काय घेणं देणं पडलंय का. अजिबात टकल्या बरं बोलायचं नाही तू. माझ्या पण नवऱ्या बरं तू बोलायचं नाही कळलं. कोण बोलतंय तुझ्या नवऱ्याबद्दल. जा इथून. झापी लागली मला शहाणपणा शिकायला. बारके बारके म्हणे जरा मोठ्याचाच घास घेईन कावा झालं की. काम करू लागायला येते का ग मला. काय माझं काढतीस तू इथं. काय माझ्या पाती उपटे तू काम करू लागला. खुरप्याला आली काढायला आली काय आली तू इथं. माझ्या दिराचं रान आहे. मागून तिकड झाली. तसलं शिकू नकोस मला. शिकू नको. काम करायचं नाही काहीच करायचं नाही. मी राबायचं तू इथे बाई करायला पिठावर रेगुट्या वाढायला. राबवायलाच आणली. आली बाई बहीण बी. माझ्या बहिणीला काय बोलायचं नाही. कोण बोलतय बहिणीला. कवा आली ही. इकडे ये. इकडे ये. तिकडे कवा आली ही. तुला काय करायचंय ग. मला काय करायचंय. हिच्यासाठी चालली होते का कांद्याची पात. हिला तर लय नाद आहे. जिबीला लय चटका आहे. हिच्यासाठी चालले असेल कांद्या पातीन भीती. भावाने तुझी बहीण आल्यावर माझं डाळिंब नेते तेव्हा मी असंच बोलते का. तुझ्या डाळिंब माझं नेऊ शकत आहे. त्याला अजून मी हे नाही पाला नाही फुटला नीट नाटका. नेलं नव्हतं का तुझ्या बहिणीने गेल्या वेळेस. अगं पण आलंच नाही तर नेन कुठून. अजून त्याला फुलच येते. मागच्या वेळेस अजून जरा मोठं व्हायचंय मग त्याला फळ यायचंय. एवढी कशी येडीस कळाला ना वळा ना काय. गप्पे तू किती शहाण आहे ती मला चांगलं माहिती. माझं लोक शहाणपणा काढू इकडे तुझ्या बहिणीला बघ. अगं हे अशीच बोलते सारखी म्हशिवली तोंडाची. नाहीतरी तुम्ही आल्यावर भांडणं होते तर काय येत असतीस मग 50-12 तुझ्या घरी नाही आली. 512 तिथे बहिणीच्या दारात पडायला. मला काय करायचंय तिकडं बहीण. तुम्ही बघा ना माझ्या काय वावरात काय नाही. माझ्या वावर द्यायचा संबंध नाही अजिबात. आमचं वावर संबंधच येत नाही. नाही तिकडं जाणीव संबंध. तिकडं कुस्त्या खेळा देऊ दोघी जणी.
अजिबात नाही राहणार यायचं नाही. तूच पहिलवान आहे, तूच कुस्त्या खेळ. माझ्या बहिणीला नाही मी नाही बाय पहिलवान बिलवान. तिकडं तुमचं डाळिंबाई तर तिकडं कुस्त्या खेळा दोघी जण. माझ्या राहणार यायचं नाही. माझं थोडं का असा ना. अगं लय भांडकू दे म्हणून हिला सासूनी वाईला टाकले माहिती टाकू दिलं वाहिलं. तुला लागते सासू सासरा सगळ्याच खानदान तुझ्या घे तिकडं. चांगलं तुझ्यासारखं नाही सांभाळ. तू येते कशाला इकडं? येते कशाला? वरून तोंड बघायला येते. लय छान बघ बाई माहित तोंड. हा लय पटत असन तुला माहित तोंड बघायला. माहित तोंडातून 2-4 शिव्या खायला लय तुला सवय झाली नाही तरी वाटतंय बिनलाच्या पानाची. तुमचा जाळ झाली येते माझ्या आई तर खाते तरी. तुझा जाळ कर ना. अगं तुझा जाळ कर कशाला येते राहणार तुझा. अगं एवढी वर्षीची आहेस ना माझ्या राहणार पाऊल टाकाव तू लगेच तोंडवर घेऊन पळून जावा तिकडे. तुझ्या बापाने खरेदी करून दिली झालं म्हणजे पाऊल टाकीन. बघ बाय आता तू आलीच वय तुला तर लाजच नाही. बहिणीच्या दारात कोणी येतं का महिन्याला? तुला काय करायचं? काय करायचं म्हणजे मला काय करायची? माझ्या सासरा नाव ठेवतात लोक. तुला काय करायचं? ती नांदते का तू नांदते ते कळा नाही काय म्हणजे कोण नांदते म्हणजे तुला डोळे गेले का कोण नांदते? डोळे गेले खासडा. तुला काय करायची? लय नाटकं करायला देत ना एक फ्रीचा चांगला घे आपल्याला. कांदा ते कांदा कांदा उपटू नकोस. तुला काय करायचंय? काय करायचंय म्हणजे उपट कांदा घे आपल्याला. खरंच बिनलाज बाय ते दुसरं पुढ बिनलाज म्हणजे माझ्या रानात घेते तर ह्यांना लाज वाटत नाही. आमच्याच रानातलं बी होतं तीच तुम्हाला दिलंय कळलं का? मग तुमचं होतं हक्क आहे म्हण. नवऱ्याने बाजारातून आणलंय. तुझ्या नवऱ्याला काय नीट उभा राहायचं कळ ना. प्याल्यावर लय लागली सांगायला. नाही तरी हा येतोय का तुझ्याकडे नीट उभा राहायला नाही आल्यावर? तू धरीतीस त्याला दरीते ना तोंड तर पाठ म्हणू नका बरं का नीट बोलत. माझ्या नवऱ्याला बोलत राजी कोण कडे नवऱ्याला नवरा चांगला आहे जनावर. नाही तरी अगं अशीच करते मशीन तोंड. घे खा नको घेऊ. तिकडल्या कोपऱ्यात मी तर म्हणत होते चांगलं घेऊन जा. ते नुकसानच करीत इडी आवलात. तुझी चिडी आवलत नाही तरी लागलं मला वरतोंड घेऊन सांगायला बिनलाच्या कुठल्या तुझं लय खाल तोंड आहे. आमचं वरतोंड आलं बघ चिपाड. बाया दाजी माझ्या नवऱ्याला काय बोलायचं संबंध आहे ग? चिपाड बिपाड चिपाडच आहे. कधी आला तुमच्यामुळे ऐकून घ्यावं लागत आहे. काय तुम्ही तर चांगला पाहुणचार चाललाय वाटतं आले काय माझ्या बहिणीचा पाहुणचार केला. कांदा उपटीला दिला सांगा बरं का समजून. बघा हो तुमच्या मिवणीने भाऊजी कांदा हातात घेतला तर तिच्या हातातून हिसकावून घेतलाय कांदा. घ्या उपटीला माझ्या तोंडावर फेकलाय तिने. किती खोटं बोलती ग. तो तोंड आहे का फुटून गेला असतं. फुटलं असतं ना. एवढं बोलती गाडग्याचं असतं तर फुटून गेला असतं म्हैस तोंडे. कानाखाली देईन बघ काय म्हणत कांदा उपटून फेकी त्यात. थांब मी विचारतो कोणाला पटलं रे माझ्या? हा ना आमच्या तोंडात. तुम्हाला? आम्हाला नाही पटला. तिला तुला चटकाय जिबीला. कशाला खावलं म्हणजे? सांग बाय माझ्या बहिणीला कांदा खायचा होता. मी फोडणीचा भात केला पण होता. हा तुमच्याच रानातला पटतो आम्हाला. नाव ठेवतात तुम्हाला म्हणते सकट चुरगाळाय तुम्ही याला. बघा की मग कसा उपटायचा? खालून मशीन लावू का आता? म्हणजे खालून आदळ वरी. पण माझ्या कांद्याला हातच लावायची काय गरज आहे तुमची? काय गरज म्हणजे? तुम्ही येतात का इथं कामाला? वान नाही गुण लागला वाटतं तिचा आला की. तिकडे रान तुम्हाला तुम्हाला नाही का पेरता? आमचा संबंध नाही का रानात यायचा? संबंध वाटणी तुम्ही येता ना आमच्या रानात. आमच्या बांधावरून आजपासून जायचं. येत नाही मी तुमच्या रानात. कुठलं येत आहे? नुसतं येऊन बघता. येऊन कशाला थांबता तिथं? आता तुला ओळखत कुणाचा कसलाय कुणाचा कसलाय कोण काय खात. आम्ही तेवढं नाही बघत. तुम्हीच खात बसा. आपण कांद्याला हात लावायची काय गरज? होय मिवणी बाई ह्याच बरा कांदा पटला तुम्हाला? मला नाही पटला बाबा. माझ्यापाशी नका तुम्ही. आता वास यायला लागला काय माझ्या कांद्याचा? बघा की तुडू फेकले कांदाच नासले तर सगळ्या रानाने. हा ना येणार नाही तर काय होईल? नासलाय ना. माझ्या बहिणीला तसलं पटतच नाही. नसलं पटत कशाला बिनल्यासारखं यावर राहणार. वरची साल काढली. तुमच्या बायकोला सांगा. ही वरची साल काढली सगळी काय म्हणत असेल त्याचा जीव. तुमच्याच बायकोनी खरडली आता उभा राहून. आम्ही नाही. तुमच्याच बायकोनी. मी यायचं भसकुनी उपटायचं यायचं भसकुनी उपटायचं. असं काय बाई झालं का? नुकसान झालंय. ते दोघं लागले कंबर खुचू भांडायला. मी म्हणतो काय किलो असून दे. उपटाचीच काय गरज आहे? लोकांचे कष्ट केले तू लय शहाणी आहे. तुम्ही कांदा उपटला तिने काय करायचं? काय करायचं म्हणजे? मी काय करायचं म्हणजे? खुरपत बसली होती. खुरपायचं की झालाय मोठा होत नव्हता. नाही पाणी होय ना. कसं तोंड वाकडं होतंय. जळत नाही तर काय करतात? माझ्या बहिणीच्या मागे का म्हणून हिंडता तुम्ही? माय बहीण भीती आधीच कधी पोरांच्या जवळ जात नाही. मग महिन्यातून 4-5 लेकराची केसन ही बाई ऊन लागायला लागले का तुला? ऊन लागायला ऊन लागायला बाई माझ्या लेकराला. निघा ऊन लागा. काय
ऊन लागायला त्या लागले झापीला लावा घरी, मला कांदे घेऊन जायचेत. बघ हे बाया, मला लावी ती घरी. तुला काय पाहिजे? मला कांदे न्यायचेत. कांदा पाहिजे ना? हा, कोणाचा पाहिजे? आमच्या बापाच्या घरी आहेत ना, तिकडून जाऊन आणायचे. कुणाचा पाहिजे म्हणजे रानातला पाहिजे. घेऊन जा मग. पळ. बरं डरच मार रे ह्यांना एक एक उपट कांदा आपल्याला घेऊन जाऊया. उठायचं लागायला बाई, आता. चांगला लसलशीत बघून धरा. माझ्या लेकराला सर्दी झाली आधीच. हा, उग ते बोलायला लावू नका तुम्ही, काय सांगायला सारी तुम्हाला. लेकरू आहे, आयो. हा मग बरं मला की तर हो. हे तापच येत पोलीस भरती करते ती, कळलं का? पोलीस भरती. तशाच राहतात पोरी. कांदा खाता मग नको ते कांदा नका कुटाणे. खाऊ मग. कशाला नको ते कुठानं एकटंच जाऊ दे असतं बाई, तिथे तिकडं. सगळं काय काय यांचं किरकिर हा? ऐकायला दिसतं. आय लय दलिंद्री माणसं आहे ती, माहितीये का? निघावं बाई लगेच. हा, एवढं महिला लाज टाकण्याच्याच वाटत गुन्ह्यात असेल, लगेच आहे. निघावं. बडबड दलिंद्रे, बडबड माझ्या ऐकायला कांद्याला लागलोय. हातच नाही लावायचा. खा बायकोला चारून तू खा. चला बघा मोठ्या दिराची सुद्धा इज्जत नाही काय. लयच बिल्लाची आहेत बाई हे. मग नाही तर काय, आणि तुला बी सारखं हातात कांदाच लागतो काय रे? आता खातात त्यांनी उपटून टाकलाय, काय करावं मग? तर तुमच्या येड्याची जपून खाल्लं सगळं. ठेव, एवढाच आहे आपल्याला. एवढाच आहे म्हणजे हा, म्हणजे- सगळे कांदे जपून ठेवते 24 तास. राहणार असा कॅमेरा लावून बसू काय 24 तास? कॅमेरा लावायची गरज आहे. हा. येड्याचं चालले आता मग भावा तिकडे जायचंय, काम आहे मला गवत आणायचंय. जा. अरे ह्या बी इकडे गेल्यात, मला बघावंच लागन हा जा कुंकड त्यांच्या मागं या, जरा करंडा घेऊन या, मिळून या कांदा दाखवतो ना त्यांना.